हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आपण एक्सरसाइज 1.5 स्टार्ट केलेली, त्यातला एक क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. आता फर्स्टमधले 2 क्वेश्चन घेतलेले आहेत आपण, बोर्डवरती लिहिले. बघा आता याचं सोल्युशन कसं लिहायचं. पहा, एक स्विचिंग सर्किट दिलेलं आहे आणि ह्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्याचा इनपुट आउटपुट टेबल लिहायचं आहे आपल्याला. सुरुवातीला आपण ह्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म असा येईल बघा. P1 आहे, S1 आणि S2 दोन स्विचेस दिसत आहेत, म्हणजे P आणि Q दोनच येणार आहेत. पण ह्या S1चा डॅश आहे, म्हणजे Pचं निगेशन घ्यायचं पहा. आणि हे स्विच कसं कनेक्ट आहे, सिरीजमध्ये, म्हणून अँड घ्यायचं. आणि S2 साठी आपण Q घेऊ, हा ब्रॅकेट क्लोज करू. आता हे टोटल ऑरमध्ये कनेक्ट आहे. ऑर म्हणजे काय, पॅरलल, मग ऑर घ्यायचा, पुन्हा ब्रॅकेट घ्यायचा. S1 म्हणजे काय, P आणि S2 डॅश, हे दोन्ही कसे कनेक्ट आहेत, सिरीजमध्ये, म्हणून अँड घ्यायचा. S2चा डॅश आहे म्हणजे निगेशन Q घ्यायचं. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता या सिम्बॉलिक फॉर्मला आपल्याला इनपुट आउटपुट टेबलमध्ये लिहायचं आहे. मग इनपुट आउटपुट टेबलमध्ये कसं लिहायचं पहा. आता सुरुवातीला दोनच आहेत पहा, P Q दोनच असल्यामुळे काय घेणार आपण, 1 1 0 0 1 0 1 0. ओके. आता पहिला आपल्याला निगेशन P लागणार आहे, निगेशन Q लागणार आहे. निगेशन P काढून घेऊया. निगेशन P म्हणजे P कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. P कॉलमचं निगेशन काय येणार, 1चं 0 1चं 0 0चं 1 0चं 1, हे झालं निगेशन. तसंच निगेशन ऑफ Q घेऊया आपण. आता Q कॉलमचं निगेशन 1चं 0 0चं 1 0चं 1 1चं 0 0चं 1. आता सुरुवातीला हा ब्रॅकेट घेऊ आपण, निगेशन P अँड Q. आता पहा, अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, अँडचा 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. मग बघा आता निगेशन P आणि Q हे दोन्ही बघायचे आहेत आपल्याला. निगेशन P आणि Q. 1 1 कुठे बघायचं, 1 1 असेल तरच 1 1 1 असेल तरच 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात, 0. तसंच आता हा ब्रॅकेट घेऊ आपण, P अँड निगेशन Q. पहा आता Pचा कॉलम म्हणजे फर्स्ट कॉलम आणि निगेशन Qचा कॉलम म्हणजे हा कॉलम, हे पहा. आता परत अँड म्हटल्यानंतर 1 1 असेल तर 1 घ्यायचं. 1 1 कुठे बघायचं आहे, इथं 1 1 1 1 असेल तरच 1, Qचा बघायचा, हां 1 1 असेल तरच 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात, 0. आता लास्टला म्हणजे काय, हे सगळं थोडक्यामध्ये आता हे सगळं बसायचं. मी स्मॉलमध्ये लिहितो, निगेशन P अँड Q ऑर अनदर ब्रॅकेट P अँड निगेशन Q. बघा आता हे 2 कॉलम ऑरने कनेक्ट आहेत, ऑरने. मग ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 0 0 असेल तर 0, नाही तर सगळे 1 असतात. मग या दोन्हीमध्ये 0 0 कुठे बघायचे, 0 0 असेल तर 0 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. हा झाला इनपुट आउटपुट टेबल कशाचा, या सिम्बॉलिक फॉर्मचा आणि या स्विचिंग सर्किटचा. तसंच 3rd नंबरचं स्विचिंग सर्किट दिलं आहे पहा. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहू आपण सुरुवातीला. किती स्विचेस आहेत, S1 S2 S3 S1 S2 S3 स्विचेस आहेत. तर बघा आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म S1 साठी घेऊया आपण P आणि हे कनेक्ट आहे सिरीजमध्ये. मग इथं अँड घेऊ, इथं ब्रॅकेट टाकू आपण. आता S2 डॅश म्हणजेच वाटलंच तर इथे एक असा ब्रॅकेट देऊ आपण, रेक्टँग्युलर. आता S2 डॅश, S1 साठी P आणि S2 साठी Q घेऊ आणि त्याचं निगेशन घेऊ. कशामुळे निगेशन, त्याचा डॅश असल्यामुळे. हे कनेक्ट कसं आहे, पॅरलल म्हणजे ऑर, आणि S3 साठी R घेऊ आपण. हे ब्रॅकेट क्लोज्ड. आता हे सगळं कनेक्ट आहे पॅरललमध्ये, म्हणून ऑर घ्यायचा, पुन्हा ब्रॅकेट. S2 डॅश म्हणजेच निगेशन Q, हे दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट आहेत म्हणजे अँड. S3 डॅश म्हणजेच निगेशन ऑफ R. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मला आपल्याला इनपुट आउटपुट टेबलमध्ये लिहायचं आहे. मग बघा आता ह्याचा इनपुट आउटपुट टेबल कसा बनतो, इथं 3 असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आता P Q R 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. P Q R. मग PQR मध्ये कसं घेतो आपण, पहा टेक्निक सांगतो मी तुम्हाला. PQR मध्ये कसं घ्यायचं, तर Pचे पहिल्यांदा काय करायचे, 4 वेळेस घ्यायचे. 1 1 1 1 0 0 0 0, हे 4 वेळेस 1 1 घेतले. तुम्ही स्केलच्या साहाय्याने स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता. पहा आता
1 4 वेळेस 1 1 4 वेळेस 0 घेतले. आता सेकंड कॉलममध्ये 1 1 0 0 1 1 0 0 आणि थर्डमध्ये घ्यायचं 1 0 1 0 1 0 1 0. ओके. आता पहा आपल्याला काय लागणार आहे, निगेशन क्यू लागणार आहे. मग निगेशन क्यू काढूया आपण. निगेशन क्यू कसा काढणार, तर क्यूचा कॉलम बघायचा. 1 असेल तर 0, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 0 असेल तर 1. हे निगेशन झालं. जसं ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, तसं 1चं निगेशन 0, 0चं निगेशन 1. तसंच आपल्याला निगेशन आर पाहिजे. निगेशन आर. आता आरचं निगेशन कसं घ्यायचं पहा. आरचा कॉलम बघायचा. 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1. आता पहा सुरुवातीला काय करूया, आता आपण निगेशन क्यू और आर हा कॉलम कंप्लीट करूया. आता निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम ऑरने कनेक्ट आहे. कुणासोबत, आर सोबत, म्हणजे आरचा कॉलम. आता ह्या दोन्हीमध्ये ऑरने कनेक्ट असल्यामुळे ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 0 0 असेल तर 0. मग बघायचं ह्या दोन कॉलममध्ये 0 0 कुठे. 0 0 असेल तर 0, 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. आता हा ब्रॅकेट कनेक्ट आहे अँडमध्ये पी सोबत, म्हणजेच पी अँड निगेशन क्यू ऑर आर ब्रॅकेट क्लोज्ड. आता पहा अँडने कनेक्ट आहे पी, पी म्हणजे पहिला कॉलम आणि ह्या ब्रॅकेटचा हा कॉलम. आता दोन्ही अँडने कनेक्ट आहेत. अँडने कनेक्ट असेल तर इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो अँडचा, 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. मग बघा 1 1 असेल तर 1, 1 1 असेल तर 1, 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. 0 0. आता त्याच्यानंतर पहा निगेशन क्यू अँड निगेशन आर हा कॉलम कंप्लीट करू आपण. आता निगेशन क्यू हे पहा हा कॉलम आणि निगेशन आर हा कॉलम, हे दोन्ही अँडने कनेक्ट आहेत. हे पहा अँडने. मग अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0. 1 1 कुठे बघायचं, इथं 1 1 आहे. 1 1 असेल तर 1, परत 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. आता लास्टला काय करायचं, ऑरने कनेक्ट आहे. काय ऑरने कनेक्ट आहे, हा कॉलम आणि हा कॉलम, हे दोन्ही कॉलम कसे ऑरने कनेक्ट आहेत. मग वाटलंच त्याला मी डायरेक्ट लिहितो पहा. ठीक आहे, लिहूया पी अँड निगेशन क्यू और आर और इन द ब्रॅकेट निगेशन क्यू अँड निगेशन आर. आता ऑरने कनेक्ट आहेत हे दोन कॉलम, हे दोन. ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. मग बघायचं 0 0 कुठे. 0 0 असेल तर 0, 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 नाही तर बाकी सगळे 1 असतात. तर हा झाला इनपुट आउटपुट टेबल कशाचा, ह्या सिम्बॉलिक फॉर्मचा. आणि हा सिम्बॉलिक फॉर्म कशात झाला, ह्या स्विचिंग सर्किटचा. तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व पूर्ण चॅप्टर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.